आपण नाणेफेकीसाठी यायचंय. होळ्यात मैदानाच्या आत जिथं सामना सुरू आहे रिद्धिसिद्धी चिरपोली विपक्ष तिरंगा 11 पिंपळपाडा संघ. धर्मवीर चषक सन 2022 पहिल्या फेरीतली ही सेकंड लास्ट मॅच असेल. आपण दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ बघू. म्हणजेच पहिल्यांदा दाखल झाला तो विलास स्पोर्ट्स किनवली संघ, दुसऱ्यांदा दाखल झाला तो म्हणजेच दुसऱ्यांदा सापगाव संघ दाखल झाला. तिसऱ्यांदा आपण बघितलं नुकत्याच सामन्यामध्ये साठगाव संघ दुसऱ्या फेरीत दाखल झाला. पहिला चेंडू मात्र कुठेतरी रनअप मध्ये मिस्टेक होताना पाहायला मिळेल, चुकी होताना पाहायला मिळेल आणि पुन्हा यावेळेला स्टार्ट घेतला जाईल. हाय व्होल्टेज मॅचेस आपण या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान बघत असतो, त्याचा लुफ्त उठवत असतो. पहिला चेंडू स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला प्रतीक, बॉलिंग मार्कवर रुपेश. पहिल्या चेंडूवर केला गेलाय प्रहार, फेकून दिलाय, भिरकावून दिलाय. इट्स अ मॅसिव्ह हिट, 6 षटकार. आपण लेदर क्रिकेटचा ज्यावेळेला ओंकार सर विचार करत असतो त्यावेळेस पहिल्या चेंडूवर षटकार मारून डावाची सुरुवात करण्यामध्ये खूप बोटावर मोजण्या इतके फलंदाज आपण बघितलं. पण टेनिस क्रिकेटचं बदलतं स्वरूप आहे, ताबडतोब क्रिकेट आहे आणि पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार, 6 धावा. या षटकाचा दुसरा चेंडू रुपेश्वर दर्पण असेल, कमबॅक केले, परफेक्ट यॉर्कर बॉल. खेळणं असह्य झालंय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. म्हणून अपयश दिसल्यानंतर कुठेतरी आपल्या टप्प्यात असलेल्या यशाला विसर पडून न देता त्या वाटचालीवर कायमस्वरूपी वाटचाल करणं यालाच तर महान खेळाडूची खूण म्हणतात. कमालीची गोलंदाजी दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाली. चांगलं पुनरागमन बॉलर रुपेशच्या माध्यमातून. हा जुनून तुम्हाला कायम ठेवावा लागेल, हा आत्मविश्वास सातत्यानं स्वतः जवळ मात्र तुम्हाला बाळगावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू लो फुल टॉस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. रोहित पाटील यांचं गच्चाळ, खराब क्षेत्ररक्षण, पण त्याच वेळेला राकेश कोंगेरे यांचं सुंदर कव्हर आपल्याला तिथं पाहायला मिळाला. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 7 धावा. मैदानात वाऱ्याच्या वेगानं देखील प्रवाह धरलाय. पण जसजसं या नव्या गुणवंत खेळाडूंना आपण क्रिकेटमध्ये शिरकाव होताना पाहायला मिळालं तसतसा खेळाचा दर्जाही उंचावत गेला, क्रिकेट अपडेट होत गेलं आणि संघाची स्वतःची ताकद देखील वाढत गेली. अभिजित कुडव त्याचबरोबर सूरज हजारे ही मोठी नावं या संघामध्ये दाखल आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली हा संघ मागच्या या हंगामामध्ये चांगली चमकदार कामगिरी करताना आपल्याला सातत्यानं दिसून आला. 3 चेंडू 7 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रुपेश आणि स्ट्राईकला असेल डावकर हाताचा प्रतीक. सफलून खेळण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस भिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. फंबल होईल, एक धाव धावून निघेल. पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. थ्रो चुकीची, दिरंगाई आणि एकूण 2ही धावा वेगवानरित्या होतील पूर्ण. या 2 धावांनी तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे बिनबाद 9 धावा. एक चांगल्या प्रकारचं बॅटल, एक चांगलं द्वंद्व तुंबळ युद्ध रंगताना पाहायला मिळेल का हे तर येणारी वेळ आपल्याला सांगेल. परंतु तुर्तास जे मैदानाच्या आतमध्ये घडतंय दोन्ही पक्षाकडनं म्हणजे दोन्ही संघाकडनं दोन्ही प्रतिस्पर्ध्यांकडनं एक सेम एफर्ट्स आपल्याला लावताना दिसून येतात. लाजवाब क्रिकेट धर्मवीर चषक सन 2022 आजचा दुसरा दिवस. दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात या संपूर्ण गटामध्ये उभे ठाकताना. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, समाचार घेण्याचा समर्थ, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि तिथं मात्र एक सुंदर झेल पाहायला मिळेल. फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झाला नाहीये, व्यवस्थितरित्या मिडल ऑफ बॅट करणं जमलं नाहीये, कनेक्ट करता आला नाहीये आणि सुंदर झेल. पहिला झटका, पहिला धक्का या वेळेला तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला. ओंकारच्या माध्यमातून हा झेल आपण पाहिला. प्रतीकच्या माघारी झाल्यानंतर ऋषिकेश तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची कमाल स्वीकारेल. परंतु तुर्तास योगेश असेल स्ट्राईकला. रुपेशनं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर फलंदाजांना मात्र रोखून ठेवलंय, जेरबंद केलंय, बंदिस्त केलंय. मोठे फटके खेळण्याची संधी तो मात्र स्वतःहून बहाल करत नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू रुपेश याचा, योगेश स्ट्राईकला. फुल लेनचा चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑफ रिजन मध्ये.
प्रयत्न पडतील कमी, चेंडू निघून जाईल, वन बाउंड, सीमा पार. ही आहे चौकाराची हमी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद 13 धावा. 13 धावा पहिल्याच षटकामध्ये लगावल्या गेल्या. जी आश्वासक सुरुवात होणं गरजेचं होतं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला, तीच आश्वासक सुरुवात यावेळेला पहिल्या षटकामध्ये पिंपळपाडा संघाच्या फलंदाजांनी केली. प्रतीकसारखा भरवशाचा विस्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्याला पाहायला मिळालं नाही. योगेशनं ती कमान सांभाळली आहे. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला ऋषिकेश येताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला योगेश जाईल आणि बॉलिंग मार्कवर जो पेसिंग अटॅक आहे रिद्धी चिरपोली संघाचा, तेज तर्रार गोलंदाजी ही त्यांची भरभक्कम बाजू आहे. आणि त्यातलाच एक गुणवान यंग टॅलेंट असणारा हा खेळाडू, एक नवीन उमद्या खेळाडूंना घेऊन अभिजित कुडव आणि सूरज हजारे सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. नागेश हजारे सारखा एक दिग्गज खेळाडू त्यांच्यामध्ये समाविष्ट आहे. समीर आहे, मोठी नावं आहेत या संघामध्ये. आणि म्हणून हा संघ जरी मोठ्या स्पर्धांमध्ये अयशस्वी होताना आपल्याला दिसून आला तरी नवख्या खेळाडूंना जो एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज होती ती या सिनियर प्लेयर्सनी करून दिली. राकेश कोंगेरे ऑन द बॉलिंग मार्क, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्यात आणि आता मात्र त्या कव्हर कराव्या लागतील. कारण जरी हीच सरासरी कायम राहिली तर मग शेवटच्या 2 षटकांमध्ये हे सगळ्या गोष्टी डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतील त्या रिद्धी चिरपोली संघाला. कमबॅक करावं लागेल. राकेशकडे ती क्षमता आहे. वेगावर भन्नाटरित्या स्वार होऊन समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यात माहीर मानला जातो. पण आतापर्यंत घडवलेल्या इतिहासाच्या कामगिरीची पुनरावृत्ती राकेशच्या माध्यमातून होईल का हे बघणं ठरणार आहे रंजक. या षटकातला पहिला चेंडू डावखुराताचा गोलंदाज, प्रहार केला गेला, मिस टायमिंग शॉट, एज लागली, टॉप एज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज राकेश कोंगेरे करणार नाही कोणतीही चुकी आणि परतावं लागेल ऋषिकेशला या क्षणी माघारी. दुसरा झटका, मी मगाशीच म्हटलं होतं की पेस आहे, स्विंग करण्याची ताकद आहे आणि त्याचबरोबर आउट स्विंगचा देखील बादशाह मानला जातो राकेश कोंगेरे. यावेळी पहिल्याच चेंडूवर आपल्या गोलंदाजीतलं सामर्थ्य त्यानं प्रकट केलं. पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला मोठा प्रहार करण्यासाठी उद्युक्त केलं आणि त्या प्रहाराच्या नादामध्ये टायमिंग प्रॉपर झाला नाही, मिस टायमिंग शॉट पाहायला मिळाला आणि आपल्याच फॉलो थ्रूमध्ये उत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील प्रकट करत असताना एक सर्वोत्तम झेल पकडला आणि त्याचा परिपाक दुसरा झटका यावेळेला तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला बसताना आपल्याला दिसून येईल. कर्णधारानं या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये पहिलं षटक अपयशी ठरल्यानंतर जरी एक विकेट गेली असली तरी तब्बल 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या. त्या धावांच्या वाढत्या गतीला कुठेतरी रोखण्यासाठी राकेशला बोलावलं आणि पहिल्या चेंडूवर कर्णधाराचा विश्वास आणि निर्णय योग्य आहे, सार्थ आहे हे मात्र सांगितलं गेलं. यावेळेला फुललाईनचा चेंडू, वॉट शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम चेंडू घेईल सीमारेषेचा वेध, चेंडू निघून जाईल सीमा पार. या मिळतील धावा 4. या 4 धावांनी स्वतःच्या मनावरचं प्रेशर रिलीज केलंय तिरंगा 11 पिंपळपाडा या संघानं. गोलंदाज हावी ठरतोय, गोलंदाज वर्चस्व गाजवतोय हे चित्र समोर निर्माण झालं आणि त्या चित्राला अक्षरशः फाडण्यासाठी आता मात्र हात पुढे सरसावलेत ते तिरंगा 11 पिंपळपाडा संघाचा फलंदाज योगेश यानं. 1 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये आपण बघितलेत. या षटकातला पुढचा चेंडू राकेश कोंगेरे याचा. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, फुल लाईनचा चेंडू होता, ऑन दी एफ खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. आणि शहापूर तालुक्यातील नावाजलेल्या यष्टीरक्षकांच्या यादीमधलं अग्रगणाचं नाव सूरज हजारे एक मजबूत भिंत म्हणून यावेळेला यष्ट्यांच्या मागे कामगिरी बघतायत आणि निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सोपवलाय. 3 चेंडू 4 धावा खर्च देखील केल्यात परंतु 1 गडी बाद केला. या षटकातला चौथा चेंडू स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा हार्ड हिट योगेश. यावेळेला प्रहार केला जाईल ऑन साइडला, नो मॅन्स लँड, व्हीआयपी डाईसला सलामी देणारा हा वन बाउंड सीमा पार चौकार. या 4 धावांनी तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 21 2 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्यात आणि आतापर्यंत राखीच्या या षटकामध्ये 8 धावा वसूल करण्यामध्ये तिरंगा 11 पिंपळपाडा संघाचे हे फलंदाज खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलेत. कमाल म्हणावी लागेल. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळणारा फलंदाज योगेश याची तुफानी बल्लेबाजी. यावेळेला लो फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित मिडल ऑफ बॅट करता आला नाही आहे आणि परिपाक 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 22 धावा. 2 चौकार राकेशच्या या षटकामध्ये वसूल केले गेले, 1 सिंगल आले. योगेशच्या नंतर आता स्ट्राईकला येईल महेंद्र. कमाल करावी लागेल.
पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. अभेद्य भागीदारी रसावी लागेल तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला या मॅच मध्ये मजबूतीने जर उभं राहायचं असेल. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन्ड्रे लाईनवर जो काही रक्षक तैनात केलेत गोलंदाजांनी ते मात्र रक्षणाचं काम अतिशय उत्तमरित्या बजावतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 24 धावा. पहिलं षटक 13 धावांचं खर्च झालं. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी स्वतःहून उपलब्ध करून दिली होती, कारण की पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात राकेशला यश आलं. परंतु उरलेल्या 5 चेंडूवर 11 धावा खर्च केल्यात राकेशनं, आणि ज्या रन रेटला जो एक उभारले गेले धावांची सरासरी त्याला रोखण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये तुर्तास तरी रिद्धी चिरपोलीचा संघ मात्र आपल्याला असफल होताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद झाले. 24 धावा धावफलकावर आहेत. 12ची सरासरी आतापर्यंत या 2 षटकांमध्ये राखली गेली आहे. ती तिरंगा 11 पिंपळपाडा. नागेश हजारे यावेळेला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. फिरकूपट्टू समजला जातो डावखुऱ्याचा हा गोलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल, हा खेळाडू सातत्यानं आपलं महत्त्व वाढवताना दिसून येतो. आता गरज आहे या तिसऱ्या षटकामध्ये स्वतःच्या संघाला म्हणजेच रिद्धी चिरपोली संघाला कमबॅक करून देण्याची. कारण जर या षटकामध्ये हीच धावसंख्येची सरासरी कायम जर राखली तिरंगा 11 पिंपळपाडा या संघानं तर मग सगळं कठीण होऊन जाईल. आणि म्हणून म्हणतात ना भाग्येश सर की डगआउटमध्ये केलेलं प्लॅनिंग जोपर्यंत ऑन फील्ड इन अ ग्राउंड तुम्हाला इम्प्लिमेंट करता येत नाही सक्सेसफुली तोपर्यंत यशाचा दरवाजा तुमच्यासाठी बंदच असतो. आणि हा यशाचा दरवाजा जर तुम्हाला उघडायचा असेल तो तुमच्यासाठी खुला करायचा असेल तर मग तुम्ही केलेलं प्लॅनिंग सटीक पद्धतीनं अगदी चांगल्या रणनीतीनं तुम्हाला मात्र त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आणि त्या अंमलात आणण्यात तुर्तास तरी तिरंगा 11 पिंपळपाडा संघ यशस्वी ठरलाय. पहिला चेंडू राबल लाईन. या पद्धतीचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही आहात. तुम्हाला कव्हरअप करण्यासाठी बोललात सिनियर प्लेयर आहात, तुम्ही एक अनुभवी गोलंदाज आहात, आणि अशा वेळेला जर तुम्ही खराब लाईनवर गोलंदाजी कराल, खराब टप्प्यावर गोलंदाजी कराल तर मग नवख्या गोलंदाजांना देखील तुम्ही उद्युक्त करतायत चुका करण्यासाठी. त्यामुळे याचा विचार करावा लागेल. अवंत स्वरूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या 25 धावा. या वेळेला खराब. मी मगापासून वारंवार तेच सांगत होतो की एखादा अनुभवी खेळाडू या प्रकारच्या गोलंदाजीला जर साकार करत असेल तर मग मात्र विचार करावा लागेल. हाईट फॅक्टर कन्सिडर झालाय आणि त्याचा परिपाक पंचांचा 9 बॉलचा देखील इशारा आलाय. 9+1 असतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 27 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि एक चांगली संधी आहे. तिरंगा 11 पिंपळपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. एवढा मोठ्या दिग्गज संघासमोर खेळत असताना देखील कोणत्याही प्रकारचं दडपण हा संघ घेत नाही आहे, कारण माहिती आहे माझं थांबणं तिथं का गरजेचं आहे. षटकातला फ्रेट बॉल फुल टॉस बॉल त्यावर प्रहार केला गेला आहे, परंतु समीरच्या माध्यमातून हा झेल असेल. फ्रीट होता परंतु झेल घेतल्याचा आनंद जल्लोष करण्याचा प्रयत्न मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 28 धावा. धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र नियंत्रण प्राप्त आहे ते म्हणजेच तिरंगा 11 पिंपळपाडा संघाचा, आणि त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा प्रतिकार पाहायला मिळत नाही. रिद्धी चिरपोली खराब दर्जाची गोलंदाजी, सुमार दर्जाच्या गोलंदाजीचं प्रदर्शन नागेश हजारे यांच्याकडनं. ही अपेक्षा नाही आहे. तुम्हाला गेम चेंजरचा रोल निभावण्यासाठी हे 3रं क्रमांकाचं षटक जर प्रदान केलं असेल आणि त्या पद्धतीने ही गोलंदाजी होत नसेल तर मग अजून दूर आहात तुम्ही यशापासून. खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करणं केला परंतु चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात. स्ट्राईक चेंज होईल, 1 धाव प्राप्त होईल आणि या एका धावेनं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 30-30. 3 0 30 धावा. आतापर्यंत या डावातील 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 14 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा धावफलकावर लगावण्यात यशस्वी ठरलाय तो मात्र तिरंगा 11 पिंपळपाडाचा संघ. या षटकाचा पुढचा चेंडू नागेश हजारे यांना मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रहार केलाय, कोणत्याही परिसीमांना इथं मात्र खतपाणी घातलं जाणार नाही, कारण आमचं एकच सूत्र हल्ला हल्ला हल्ला. चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या होईल 36 धावा. हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. हंगामामध्ये जर तुम्ही एक मोठी टुर्नामेंट खेळत असाल आणि त्या टुर्नामेंटमध्ये प्रेशर जर तुमच्यावर असेल तर मग मात्र खराब कामगिरी
नक्कीच तुमच्याकडनं होईल. खराब दर्जाची बॉलिंग, टप्पा सापडत नाहीये, लाईन मिळत नाहीये, लेन चुकीची आहे आणि जर टप्प्यावर चेंडू पडला, फेअर डिलिव्हरी झाली तर तो सीमा पार धाडला जातोय. या चुका महागात पडतील. रिद्धी सिद्धी चिरपुली संघाला विचार करावा लागेल. एक्स्ट्रा रन्स असतील, या प्रकारच्या दर्जाची गोलंदाजी असेल तर मग मात्र समोरच्या फलंदाजांना तुमच्यावर हवी होण्यासाठी तुम्ही स्वतः निमंत्रित करतात. एक धाव, संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 37 धावा. अजूनही 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. या वेळेला नागेश हजारे कोणत्या प्रकारच्या गोलंदाजीला साकार करतायत हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. वन्स अगेन व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 38 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये जवळपास 14 धावा खर्च केल्यात. फेअर डिलिव्हरी असते आणि 6 धावा जरी दिल्या असत्या प्रत्येक चेंडू मागे तरी 12 धावा खर्च झाल्या असत्या. 14 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात नागेश हजारे यांनी. या षटकाचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल बॅट्समन महेंद्र आणि एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. स्लो वन केला होता, चेंज ऑफ पेस केला होता. गच्चा दर्जाची क्षेत्ररक्षणाची बाजू देखील आपल्याला पाहायला मिळते रिद्धी सिद्धी चिरपोली संघाला. म्हणतात ना की क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एका मोठ्या टीम विरुद्ध फाईट करत असता, एखादी मोठी टुर्नामेंट खेळत असता, त्यावेळेस तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. एंड चुकीचा निवडला थ्रो करताना आणि त्याचा परिपाक या 2 धावा. या 2 धावांनी पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र आता 40 धावा. या षटकातला पुढचा चेंडू महेंद्र स्ट्राईकला. फुल टॉस बॉल, फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक राकेश तिथे मात्र चेंडूवर जाईल. गच्चा क्षेत्ररक्षण. वारंवार चुका होत आहेत रिद्धी सिद्धी चिरपोली संघाकडनं. मेंटर अभिजित कुडव आणि सूरज हजारे यांना विचार करावा लागेल की आपला दर्जा, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही जी तडफड चालू आहे त्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला अपयश का येत आहे. या मिळतील 1 रन आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 41 धावा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुन्हा फुल टॉस बॉल, पुन्हा प्रहार, पुन्हा टायमिंग व्यवस्थित नाही आहे परंतु नो मॅन्स लँड निवडलाय बॉलनं. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील धावून पूर्ण 2. बादशाही संघ आणि पप्पू इलेव्हन दसई संघ आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. बादशाही संघ आणि पप्पू इलेव्हन दसई संघ आपण टॉस साठी लगेच यायचंय. ह्या वेळेला हा टप्पा शोधण्याचा प्रयत्न आहे. मगापासून आपल्याकडे एक नॅचरल स्विंग आहे, ताकद आहे स्पिन करण्याची आणि ती ताकद शेवटच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पण म्हणतात ना वेळेवर सगळ्या गोष्टी शक्य होणं गरजेचं असतं. एकदा का वेळ हातून निघून गेले की पश्चातापाशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्या हातामध्ये उरत नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 2 बाद 43 धावा. म्हणतात ना टॉपवर येण्यासाठी तुम्हाला मेहनत देखील नॉनस्टॉप करावी लागते. कोणत्याही प्रकारच्या संकटांना, निर्माण होणाऱ्या वादळांना न भीता ध्येयाच्या दिशेनं आपल्याला अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे चाल करता आली पाहिजे. पण तो अनभिषिक्त सम्राट होण्यासाठी तुमच्यामध्ये कठोर परिश्रम करण्याची जिद्द असावी, अपयशाला न भिण्याची तयारी असावी आणि निर्माण होणाऱ्या वादळांच्या विरुद्ध लढण्याची मनोधैर्यशील एक वेगळी वृत्ती देखील असावी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल राकेश कोंगेरे. पहिला चेंडू या षटकातला. यावेळेला राकेश कडनं देखील चुकी होईल. आईट फॅक्टर. सो इट्स कॉल नो बॉल +1. एकूण मिळतील या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 45 धावा. फ्री हिट असेल. मी मगाशीच म्हटलं होतं की सिनियर प्लेअर ज्यावेळेस चुका करतो त्यावेळेस मात्र येणाऱ्या नवख्या गोलंदाजांवर देखील ते प्रेशर आपोआप लादलं जातं, तो दडपण आपोआप लादलं जातं आणि त्या दडपणाखाली राकेश. फ्री हिट बॉल. यावेळी या फ्री हिट चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्ट्रेट हिट खेळलेला हा फटका परंतु अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 46. 4 वर 6 46 धावा.
षटक क्रमांक 4. पहिला चेंडू आपण नो पाहिला, औपचारिक ज्यावेळेस दुसरा चेंडू म्हणजे पहिला चेंडू फेकला गेला त्यावर मात्र एक सिंगल धाव आली. राकेशकडे ते सामर्थ्य आहे या मॅचला कलाटणी देण्याचं. जो आत्मविश्वास गमावलाय तो आत्मविश्वास पुन्हा परत मिळवण्यासाठी या खेळाडूला विशेष मेहनत करणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये टीम स्पिरिट ऑलवेज बी डिफाईन्ड बाय वन टीम वन ड्रीम. एक संघ एक स्वप्न, पण त्या दिशेनं तुम्हाला चालता आलं पाहिजे. या षटकाला पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, एज लागली, फटका चुकला. नागेश हजारे क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करणार नाहीत आणि हा तिसरा झटका तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला. हा संघर्ष महत्वाचा आहे. अपयश दिसलं म्हणून यशाची विचार करण्यासाठीची वाट देखील तुम्ही सोडत असाल तर तुमच्यापासून यश लांब गेलंय हे तुमचं तुम्हाला सांगावं लागेल. पण मग मात्र जीवनात निर्माण होणाऱ्या वादळांना संकटांना तोंड देण्यासाठी तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर स्वार होऊन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शड्डू ठोकून जर अगदी थाटात, अगदी माटात, अगदी दिमाखात उभा राहिलात तर मग मात्र बलाढ्य शत्रूच्या मनात देखील धडकी भरवण्याचं काम तुम्ही करू शकता. हा महाराष्ट्र आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिथे असंख्य मावळ्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून मातीसाठी लढावं, मातीसाठी मरावं, मातीसाठी खपावं आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंड संघर्ष करावा ही प्रेरणा तुम्हा आम्हाला प्रदान केली आहे. तिथं भिन्न कशाला. आणि आपण या मैदानाचा विचार जर करत असू तर यष्ट्यांच्या मागे, विकेट किपरच्या यष्टीरक्षकाच्या मागे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग प्रेरणा देतो, आयुष्यामध्ये चैतन्य निर्माण करून जातो आणि खऱ्या अर्थानं एक विचारपीठ निर्माण करणारं वादळ व्यक्तिमत्व या महाराष्ट्रानं अनुभवलं. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या दरम्यान मैदानाच्या आत स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरलं गेलं, गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल झाला, चेंडूचा टप्पा सत्तीक टाकला गेला, एक भेदक गोलंदाजी आणि आता मात्र कमबॅक केलंय. राकेशला ज्यासाठी पाचारित केलं होतं, ज्यासाठी निमंत्रित केलं होतं ते काम आमंत्रण स्वीकारून निमंत्रित पाहुण्यासारखं यावेळेला यजमानांकडून पार पाडलं जातंय. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राकेश. साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय कमालीची बॉलिंग आहे. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला, थोडासा हलकेच बाहेर गेला, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी शांततेत स्थिरावला. निर्धाव चेंडू आतापर्यंत या षटकातले 5 चेंडू धावा खर्च केल्यात केवळ 4 चेंडू आणि धावा खर्च केल्यात केवळ मात्र 3. ट्रॅकर बॉल, अखूड टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूपी अजून एक चेंडू या षटकामधला शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 47 धावा. कुठेतरी या षटकामध्ये राकेशचं येणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आणि जेव्हा कधी या मॅचला आपण सेकंड इनिंगमध्ये जर रिद्धी चिरपोली संघाकडे झुकताना पाहिलं तर खऱ्या अर्थाने या षटकाचं महत्त्व मात्र अधोरेखित होईल. या षटकातला शेवटचा चेंडू राकेश याचा नाकोट टप्प्याचा चेंडू बिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या रीजमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. टायमिंग प्रॉपर नाही, परिणाम स्वरूपी जेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल माघारी. 4 षटकांचा खेळ संपला. भरवशाचा फलंदाज योगेश त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या धावसंख्येला आकार मिळत होता. मोठे फटके खेळण्याची क्षमता होती. समोरच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवण्यासाठी माहीर मानला जातो योगेश आणि तुर्तास तरी हे वादळ मैदानाच्या आत शमेल. 4 षटकं 47 धावा धावफलकावर. बादशाही संघ आणि पप्पू 11 धसई संघ. पप्पू 11 धसई आणि बादशाही संघ आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. या डावातलं शेवटचं षटक घेऊन आपला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल गोलंदाज आणि या डावातलं हे शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज सूरज. 47 धावा धावफलकावर लगावण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजे तिरंगा 11 पिंपळपाडा संघ. इतक्या चांगल्या बॉलिंग अटॅकच्या अक्षरच्या चिंध्या उडवल्या गेल्या. विचार करावा लागेल नागेश हजारे यांना की आपल्याकडनं काय चुका होत आहेत. एक लाजवाब गोलंदाज म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली दखल घेतली जाते. आज काय चुकलं. पहिला चेंडू 5व्या षटकातला चपलून खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा मिस टायमिंग शॉट स्वतः इथे मात्र गडी होईल बाद.
विकीच्या माध्यमातून उत्तम झेल पाहायला मिळाला. एक चांगला गोलंदाज आहे विकी भानुशाली, परंतु यावेळेला या मॅच मध्ये अभिजित कुडव यांनी त्यांच्या हाती मात्र काही चेंडू सोपवला नाही. गेम प्लॅन बघतायत, कारण की एक दिग्गज गोलंदाज आहे विकी भानुशाली आणि माहीत आहे की आपल्या नवख्या खेळाडूंना देखील संधी देणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर तर सूरजच्या माध्यमातून गडी बाद करण्यात यश आलंय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही या मॅच मधला बाकी आहे आणि मागच्या जर आपण 5 चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये एकही धाव निघाली नाहीये तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आलाय. क्षेत्ररक्षक रोहित पाटील तिथे आहेत तैनात. एक धाव निघाली, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी यावेळेला मिसअंडरस्टँडिंग होईल का? थ्रो चुकीच्या एंडला, मात्र यष्टीरक्षक सूरज हजारे करणार नाहीत चुकी. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि गडी देखील होईल बाद या क्षणाला. सहाव्या चेंडूवर एक सिंगल आली, परंतु 6 चेंडूंचा वेट करावा लागला, 6 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. ती म्हणजेच संघ पिंपळपाडा या संघाला. या षटकाचा पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजांचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजांना खेळवण्यासाठी कुठेतरी संघर्ष करावा लागतोय. शेवटची 2 षटकं कमालीची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. राकेशनं क्रमांक 4चं षटक हाताळलं आणि त्या 4थ्या षटकामध्ये समोरच्या संघाच्या धावांचा जो काही वाढता ओघ होता त्याला कुठेतरी रोख लावलं, बंदिस्त करण्याचं काम केलं. कर्णधारानं बोलवलं, येणाऱ्या नवीन गोलंदाजासाठी आत्मविश्वासाचा प्लॅटफॉर्म तयार केला, व्यासपीठ तयार केलं आणि त्याच व्यासपीठावर कमालीची गोलंदाजी या पहिल्या 3 चेंडूंमध्ये सूरजच्या माध्यमातून केवळ 2 धावा खर्च केल्या आणि गडी देखील बाद केल्या. अजूनही या मॅच मधले, या सामन्यामधले आणि या डावामधले 3 चेंडू पहिल्या डावामधले शिल्लक असतील. धावसंख्या धाव फलकावर आहे 49. या षटकातला 4था चेंडू गोलंदाज सूरज याचा. लेग साईडच्या दिशेनं ऑन साईडला खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2ही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. या 2 धावांनी तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 51. 51 5वर 1 51 धावा. तिरंगा 11 पिंपळपाडा संघ पहिल्या षटकापासून रिद्धिसिद्धी चेरपोली संघाच्या विरुद्ध आपल्याला आक्रमक मोडमध्ये पाहायला मिळाला. माहीत होतं गोलंदाज काय दर्जाचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हल्ला चढवून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम या संघाने केलं. 3ऱ्या षटकापर्यंत हा संपूर्ण संघ बॅकफुटवर होता, परंतु 4थ्या षटकामध्ये कमालीची कामगिरी राकेशची आणि या शेवटच्या षटकामध्ये सूरजच्या या कमालीच्या कामगिरीला थेट आसमान दाखवलाय. चेंडू निघून गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं, सीमा पार षटकार आणि या 6 धावांनी तिरंगा 11 पिंपळपाडा या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 57 धावा. अजूनही या डावातला शेवटचा चेंडू येणं शिल्लक असेल. 57 धावा आहेत. अजूनही 3 धावा जरी भागेसर आल्या ना तर 12ची सरासरी चेसिंगसाठी उभी राहील ती मात्र रिद्धिसिद्धी चेरपोली संघाकडे. आणि 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 12ची सरासरी नेहमीच डिफिकल्ट असते, कठीण असते. यावेळी सरळ बॅटनं खेळलेला फटकाला जेव्हा परंतु क्षेत्रक्षेत्री मात्र जाईना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो केला जाईल परंतु ला जवाब. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन विकेट आणि या मिळतील एकूण 2 धावा. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर तिरंगा 11
नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद झालाय, त्यामुळे एकच धाव कन्सिडर करावी लागेल. पप्पू 11 दसई आणि बादशाही संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं. 58 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि विजयासाठी 30 चेंडू 59 धावांची गरज असेल, ती मात्र रिद्धिसिद्धी चेरपुली संघाला जवळपास 12ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल. आणि या स्पर्धेमधलं आव्हान जर अनुज असतील, दिनेश बसवंत असतील, कल्पेश जाधव असतील, शेवटची मॅच तुम्हाला बादशाही पाहायला मिळेल आणि तिच्या विरोधात टीम पप्पू 11 दसई. एक दसई टीम या ठिकाणी परास्त झाली आहे, परंतु दुसऱ्या दसई टीमला विजयाचे स्वप्न जर गाठायची असेल ना तर शहापूर तालुक्यातला दिग्गज संघ बादशाहीला त्यांना हरवावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होते संदीप, अभिजित आणि सूरज जोडी मैदानात. लेफ्ट हँड बॉलर आहेत, ऑन साईडला फक्त दिशा दिली कारण त्यांनाही माहिती आहे लेफ्ट हँड बॉलर म्हटलं गेलं तर एक नॅचरल लेग ब्रेक नक्की संचमध्ये असतो. राऊंड द विकेटने त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्या ठिकाणी पहिले षटक संदीप यांच्याकडे. पहिला बॉल लेग स्टंपवरती पिच केला गेला, त्या बॉलवरती आली सिंगल. तर बादशाहीचे कॅप्टन आलेले आहेत, टीम दसईचे कॅप्टन पप्पू 11 दसई. नक्कीच कॅप्टनला या गोष्टीची दखल घ्यायची आहे. आमचा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर वेलकम या व्यासपीठावरती आणि तुमच्यामध्ये नाणेफेकी करून घ्या. संदीपच्या पहिल्याच बॉलवरती आली सिंगल, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले अभिजित स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक या इनसाइड आउट क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य. 3 फिल्डर पाहायला मिळतात पाठमोरे, परंतु डीपमधला फिल्डर पोहोचेल का हा प्रश्नचिन्ह होता. प्रश्न सोडवला गेला आणि त्या प्रश्नामधलं उत्तर की फलंदाजाच्या बाटबंद चौकार. जगामध्ये असा एकही प्रश्न नाही की त्याच्यावरती उत्तर नाही आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये ना आयुष्य जगत असताना भूतकाल आणि भविष्यकाल या काळामध्ये तुम्ही वावरू नका. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतो की त्याचा भूतकाळ करा, एक प्रश्नपत्रिकेमध्ये असाही प्रश्न असतो की भूतकाळामधला प्रश्न तुम्हाला वर्तमानामध्ये बदलवायचा असतो. परंतु मित्रांनो, भूतकाल आणि भविष्यकाल हे प्रश्नपत्रिकेमधले उत्तर आपण उत्तरपत्रिकेमध्ये सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनामध्ये ना आपल्याला चालावं लागतं, ते म्हणजेच वर्तमान काळात. पुन्हा एकदा ऑप्शनवरती बॉल खोदून काढत असताना आता संधी बनू शकते, संधी बनली गेली नाही, परंतु बॅट्समनला ही संधी आहे. लागोपाठचे 2 चौकार आणि 2 चौकार कशी आल्यात ना तर ऑप्शनवरती चेंडू ज्याने पिच केले गेले ना, पहिला इनसाइड आउट, त्याच्यानंतर हा चेंडू कट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते परंतु कॅचपर्यंत पोहोचू शकले नाही. ही संधी होती सूरज हजारेला बाद करायची, ती संधी मुकली गेली, संधी हुकली गेली, संधी चुकली गेली आणि त्यामधनं निष्कर्ष काय निघायला गेलं तर फलंदाज त्या ठिकाणी सेफ राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला, परंतु त्या ठिकाणी 9 धावसंख्या. तर सन्माननीय बाळाजी तांडगे नक्कीच साहेबांचे शुभ असते. दसई वैसेस बादशाही असं नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. बादशाहीचे कॅप्टन आज प्रथमतः अनुजला आपण पाहणार आहात, त्याच्या माध्यमातून नक्कीच ही नाणेफेकी केली जाईल. तर सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. टीमची धावसंख्या पोहोचली गेली 10. 61चं टार्गेट आहे. 11.80चा रेकॉर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूमध्ये 10 धावसंख्या वसूल केल्यात. यावेळेला शॉर्ट अप लेन शॉर्ट अप होती, ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डर मिड विकेटला आहेत, वळले गेलं काऊ कॉर्नरचे फिल्डर मिड विकेट झोनमध्ये. चेंडूची अडवणूक केली गेली. दरम्यान आपण पाहायला गेलं तर या 2 धावसंख्या, या 2 धावसंख्यांना अगदी तुम्हाला तहानलेल्या वालवंटामध्ये एखादा प्रवासाला पाण्याची जशी आस असते ना, तशाच प्रकारे या क्रिकेट संघाला ना या 2 धावसंख्येची आस आहे. कारण बॅटिंग कोण करते तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चेरपोली पाहायला मिळते. त्या चेरपोली क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता. बहुत यार ऑन साईडला डिक्लेरेशन झोनमध्ये आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न केला गेला आहे. पप्पू 11 दसई या टीमने टॉस जिंकला आहे, फिल्डिंगचा डिसिजन त्याने घेतला गेला आहे. म्हणजेच कल्पेश जाधव, अनुज आणि दिनेश बसवंत ही टीम म्हणजेच बादशाही यांना बॅटिंग करावी लागेल. टीम बादशाही क्रिकेट संघाला आली आहे 1 धावसंख्या. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या बनवल्या गेल्यात टीम
चेरपोली क्रिकेट संघाने 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करण्याच्या अनुषंगाने सूरज आणि अभिजित कडव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. परंतु पहिला गोलंदाज त्यांनी लेफ्ट हॅम वापरला गेला, लेफ्ट हॅम गोलंदाज यूज केला गेला आणि लेफ्ट हॅम गोलंदाजाची विश्लेषण थोड्याच वेळात नक्कीच मागच्या काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितली गेली होती की लेफ्ट हॅम गोलंदाज ना त्याच्यामध्ये एक नॅचरली अँगल असतो, नॅचरली लेग ब्रेक करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. पण ती क्षमते आणि गुणवत्तेला पूर्णपणे सडेतोड उत्तर दिलं गेलं. 2 चौकार पाहायला मिळाले सूरज हजारेच्या बॅटमधनं. अभिजित कडवचा विचार केला गेला तर वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती टीमची धावसंख्या 13 या आकडावरती नक्कीच त्यांनी पोहोचवले गेले. तर बॅटची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. जर बॅटची मागणी असेल तर ती पूर्ण करायची आहे, कारण प्रत्येक खेळाडूंना आपल्या बॅट जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होतो, आपल्या बॅटमधनं त्याला चांगले फटके नक्कीच दाखवायचे असतात. त्यावेळेला सिलेक्टेड काही गोष्टी असतात ना त्यात त्याला सिलेक्ट करावे लागतात. आता पहा, प्रत्येक पर्टिक्युलर खेळाडूची एक पर्टिक्युलर बॅट असते, प्रत्येक गोलंदाजाचा एक पर्टिक्युलर अँगल असतो, प्रत्येक यष्टिरक्षकाची एक टीम प्लॅनिंग असते की फिल्डिंग पोझिशन कशाप्रकारे त्या ठिकाणी ठरवायला हवी. प्रत्येक कॅप्टनची भूमिका असते, टॉस जिंकल्यानंतर कोणत्या प्रकारचा डिसिजन घ्यावा. हा डिसिजन ना प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा वेगवेगळा असतो. इथं डिसिजन नाही आहे, बॅट चेंज केली गेली नाही, म्हणजे दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल जिथे आपल्याला योगेश पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आले धावसंख्या 13. योगेश करतील ओव्हर द विकेटने गोलंदाजी. पहिलाच बॉल डाव्या स्टिकच्या अगदी बाहेर. पंच वळतात आमच्याकडे की आउटसाईड द लेग स्टंप इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा. पंचांनी हात खुले गेले. जसे नक्कीच पावसाच्या सरी आपल्या जमिनीवरती पडतात, मोराच्या समोर इंद्रधनुष्य असतो, तेव्हा मोर जसा प्रफुल्लित होऊन आपला पिसारा फुलवतो ना, तशाच प्रकारे पंचाने हाताचा पिसारा फुलवला. सांगितला गेला की हा बॉल वाईड आहे, खराब आहे आणि टीमची धावसंख्या तुमच्या स्कोर कार्डवरती नमूद करा. नमूद केल्या गेला. टीमची धावसंख्या 14. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल वाईड आलाय. योगेशला कमबॅक करावा लागेल, कारण कमबॅक हा गरजेचा असतो क्रिकेटमध्ये. बहुत यार पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर. अजून एक वाईट बॉल दंडित करतील पंच. पंचांचे हात समर्थन. धाव अजून एक मिळेल अवंतर. टीमची धावसंख्या 15 ऑन बोर्ड. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हेच समीकरण तुम्ही पाहिलं होतं, कारण प्रत्येक षटकामध्ये एक बॉल वाईड आलाच. मागच्या 3ऱ्या षटकामध्ये मागच्या मॅचच्या नक्कीच अगेन्स्ट खेळत होती. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं ना तर आटगाव क्रिकेट संघ, त्या नक्कीच सापगाव क्रिकेट संघाने ती नक्कीच मॅच जिंकली गेली. आणि दसही वर्षे साटगाव क्रिकेट संघासमोर सुद्धा हेच आव्हान होतं. तिथे नक्कीच साटगाव क्रिकेट संघ विजयी सुद्धा झाला. या मॅचमध्ये कोण विजय होईल हा अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आता बॉल चांगला होता, लाईन चांगली होती, शॉटमध्ये कव्हरला फिल्डर, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे त्या ठिकाणी. 2 वाईट बॉलनंतर ना आता खऱ्या अर्थाने थोडंसं शहाणपण सुचलं गेलं गोलंदाज योगेशला. ऑफस्टमवरती चेंडू पिच केला गेला, त्यावरती एकही धावसंख्या नाही. म्हणजेच जे 2 बॉल वाईड आलेत ना ते या बॉलवरती त्या धावसंख्या गाळण्याचं काम केलं योगेशने. टीमची धावसंख्या 15 ऑन बोर्ड 15. षटक क्रमांक चालू आहे 2. प्रत्येक षटकामध्ये 11.80 हा रेकॉर्ड रन रेट तुम्हाला जोडायचा आहे. आता लेग स्टिक सत्ता गेल्यानंतर शहाणपण. आणि असं आपण म्हणतो ना की भात करपून गेल्यानंतर अवकाळी पाऊस पडण्याचा काहीच फायदा नसतो. एक बॉल पहा सुरेख टाकला. पहिले 2 चेंडू वाईट टाकले, ते डाव्या स्टिकवरती होते, त्यावेळेला शहाणपण सुचलं गेलं. वाईट वरती नक्कीच बॉल पिच केला, ऑफस्टमवरती बॉल पिच केला गेला, तो बॉल डॉट निघाला गेला. म्हणजे सरळ जर बोटाने तुमचा तूप निघतोय तर बोट वाकडं करण्याची गरज काय. हिंदीमध्ये विश्लेषण अजूनही चांगलं आहे की सीधी उंगली से जब घी निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत क्या. खरं तर एक बॉल चांगला आला. त्याच्यानंतर या षटकामध्ये एक चेंडू फेकत असताना 3 एक्स्ट्रा बॉल फेकले गेल्यात. बॉल चांगला आहे, फुल लेंथ बॉल, कुदू शकलं नाही. स्क्वेअर लेगच्या दरम्यान शॉटमध्ये फिल्डर, कारण डीपमध्ये फिल्डर मिड विकेटला आहे. एक तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. जे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक मिसफील्ड झाली, तिथे फलंदाज बाद होऊ शकले असते सूरज हजारे, त्यांना जीवनदान मिळाला गेला. आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा तेच पाहिलं, सचिनला जीवनदान मिळाला गेला. त्यांनी चेतनच्या अगेन्स्ट 2 षटकार टोकले गेले, त्याने मॅच फिनिश केली गेली. या मॅचमध्ये ना सूरजला त्या ठिकाणी मिळाली गेली आहे पुन्हा एकदा खेळण्याची संधी. त्या संधीचा फायदा उचलेल का, पण तो स्ट्राईक एंडवरती नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळेल. अभिजित कडव, सूरज येतात स्ट्राईक एंडवरती, माफ करा. त्याच्यासमोर योगेश चव्हाण, योगेश सूरज. यावेळेला डिक्लेरेशन झोन, 2 धावसंख्या मिळतील. अगदी नक्कीच जे समोर तुम्हाला घर पाहायला मिळतील. सिंगल असेल का 2 धावसंख्या असेल तर नक्कीच कळवायचे. सिंगल मिळेल. खऱ्या अर्थाने आपण ऑफस्टमवरती जेव्हा चेंडू खेळतो तेव्हा 2 धावसंख्या मिळतात. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर सिंगल आली. टीमची धावसंख्या 16 वरती होती, पण तो आता 17 आकड्यावरती पोहोचली गेली. बॉल जर गेला असेल तर नक्कीच पंचाने इशारा करायचा आहे, नवा चेंडू देण्यात येईल. कारण या स्पर्धेचा नियम आहे सिक्सर सुप्रीम बॉल या स्पर्धेमध्ये नक्कीच यूज केले जातात. आणि बॉल कधी हरवला, फुटला, भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल. या गोष्टीची नियमावली, या गोष्टीची दखल आणि या नियमावलीचं उल्लंघन तुम्ही करू शकत नाही. कारण प्रत्येक स्पर्धा जर पाहिली गेली ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगवेगळी नियमावली असते.
काहीशा स्पर्धेमध्ये नक्कीच मंकी विकेटसुद्धा असतो, काही स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट नसतो, काही स्पर्धेमध्ये नो बॉलवरती फ्री हिट नसतो, तर काही स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग नसते. प्रत्येक स्पर्धेचे ना एक वेगवेगळे नियम आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये ना नियमावली ठेवली गेलेली आहेत की बॉल कोणत्याही क्षणाला हरवला, फुटला भिजला तर तुम्हाला नवा बॉल देण्यात येईल. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम, आणि कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट ना या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही. ही नियमावली नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. टीमची धावसंख्या 17 आकडावरती, 17 ऑन बोर्ड. 17 आकडा आला तर नक्कीच हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची तुम्हाला नक्कीच आठवण होईल, कारण काळा दिवस आपण नक्की त्या 17 आकड्याला मानला जातो. षटक क्रमांक दुसरं योगेश यांचं ओव्हर द विकेट. स्वतःसाठी जागा बनवायची जी इनसाइड आउट, आता संधी बनू शकते. डोळे झाकेल का टीम, आणि हा डोळे झाकले गेलेत आणि विश्वास ठेवला गेलात, आणि ज्या अर्थाने क्षेत्ररक्षकाला यश मिळालं नव्हतं ते अखेरकार क्षेत्ररक्षकाला यश मिळत असताना दीपक त्या ठिकाणी होते, आणि दीपकने सांगितलं गेलं त्या ठिकाणी फलंदाज अभिजितला की यू आर अंडर अरेस्ट केले जात आहे. इथं फलंदाज बाद होईल, आणि 17 आकड्यावरती हा पहिला झटका लागत असताना ज्या ठिकाणी धावसंख्या चेंज करते टीम चेरपोडी क्रिकेट संघ. इथनं पहिला फलंदाज बाद झालाय. ज्या प्रकारे नक्कीच एखाद्या माणसाकडनं जेव्हा गुन्हा होतो आणि त्याला पोलीस शोधत असतात, आणि ज्या वेळेला पोलीस अगदी त्यांच्या समोर असतात ना, तेव्हा त्या ठिकाणी पोलीस एका शब्दाचा उल्लेख करत असतात की यू आर अंडर अरेस्ट. त्या ठिकाणी दीपक होते, दीपकच्या हातामध्ये ही जेल स्वीकारली गेली, आणि दीपकने तेच सांगितलं गेलं की हां, मी माझं काम पूर्ण केलं गेलं, तुला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मैदानाच्या बाहेर गेले फलंदाज, ज्यांनी बनवल्या गेल्या धावसंख्या 3. परंतु हे विसरून चालणार नाही की वादळी अजूनही खेळी सूरज हजारेची बाकी आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही 10 धावसंख्या पाहिल्यात. टीमची धावसंख्या आहे 17. या षटकामध्ये आता एक गोष्टीचा आपल्याला विचार पडला असेल की 3 चेंडू जर वाईट गेले नसते ना तर कदाचित या षटकामध्ये कमबॅक झाला असता, पण तो कमबॅक झाला नाही. टीम 17 आकड्यावरती पहिला गडी बाद झाला टीम चेरपोली क्रिकेट संघाचा. यावेळेला ऑन साईडला खुलं क्षेत्र, पूर्णपणे खुलं क्षेत्र आहे, कारण 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शनच्या बाहेर फक्त तुम्हाला पाहायला मिळतात फिल्डर 3. त्या 3 क्षेत्ररक्षकाच्या अगदी गॅपमधनं हा गॅप शॉट सिलेक्शनचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चौकाराची मोहर, आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना की तब्बल या फटक्यामध्ये मिळाला चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 21 या धावसंख्येवरती पोचली गेली टीम चेरपोली क्रिकेट संघ. आणि अजून एक बॉल फेकावा लागेल गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी योगेशला. होता तयार योगेश. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. लेग स्टंपवरती बॉल, चौथा चेंडू वाईड, एक्स्ट्रा मिळेल का हा प्रश्न जिनं वाईट बॉल तर आला आहे, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. आणि या षटकामध्ये आपण जर विचार केला गेला ना तर एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावसंख्या खर्च झाल्यात. पहा, पहिले 2 बॉल वाईड आले, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर वाईड आला, अतिरिक्त 3 बॉल वाईड फेकले गेले, त्याच्यानंतर आली सिंगल, त्याच्यानंतर विकेट आला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर वाईट बॉल आणि ही सिंगल आली. म्हणजे तब्बल 5 धावसंख्या ना या षटकामध्ये फालतूमध्ये खर्च झाल्यात. चौकार आणि एक सिंगलचा अपवाद वगळत असताना 5 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या होत्या. म्हणजे या षटकामध्ये तब्बल ना आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 10 धावसंख्या खर्च केल्यात योगेश या गोलंदाजाने. परंतु सफलता काय तर एक विकेट त्याला मिळाले गेले. विकेट कोणाचा तर अभिजित कडव यांचा. डावकर्त्याचे फलंदाज नंबर 3 वरती गेले होते, त्या ठिकाणी नागेश टू योगेश असा कॉन्टेस्ट, असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग पोझिशन थोडीशी बदलवत असताना डीपमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. नागेशसाठी ठेवलं गेलं स्क्वेअर लेगला, ते स्क्वेअर लेगचे फिल्डर डीपमध्ये आहेत, परंतु शॉर्टमध्ये ना अजून एक फिल्डर काऊ कॉर्नरच्या दरम्यान आहे. शेवटचा बॉल. डावखुऱ्या त्याचे बॅट्समन जागा बनवली स्वतःसाठी, जेल हवेमध्ये होता, एक टप्पा घेतल्यानंतर तुम्ही अडवू शकत नाही. सिक्सर सुप्रीम बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला, सरप्राईज दिलं गेलं त्या ठिकाणी योगेशला, आणि नागेश या नक्कीच बॅटमधनं योगेश अगेन्स्ट हा प्रहार स्क्वेअर लेग सीमा रेषे पार हा 4. हवेचा वारा ना सध्या तुमच्या कानाला एक वेगळाच आनंद देऊन जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 27 धावसंख्या. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये ना अगदी खूप सारे गुणलेखक बदलले गेले, कारण प्रत्येक मॅचला आम्हाला नवा गुणलेखक या ठिकाणी मिळाला गेला. म्हणजे शहापूर नगरीमध्ये येताच ना क्रिकेट खेळायला किती रस आहे, कारण क्रिकेट जरी खेळाडू खेळतात तरी स्कोररच्या भूमिकेमध्ये असतील, पंचांच्या भूमिकेमध्ये असेल. आता पहा, आमचे मेन ऑफिशियल पंच जेव्हा बाहेर येतात ना तेव्हा याच शहापूर नगरीमधला एक नवा चेहरा पंचांच्या भूमिकेमध्ये जातो. तसेच आमचे स्कोरर आहेत, स्कोररच्या भूमिकेमध्ये
विकास आहेत, जे झकास कामगिरी नक्कीच या शहरासाठी करत असतात आणि ते या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अगदी आपल्या कोमल हाताने सुवर्ण अक्षराने धावसंख्येचा आकडा आहे ना ते नमूद करत असतात आणि प्रत्येक षटकामागे आमच्या कानापर्यंत एक हलकासा साऊंड येतो की किती षटकामध्ये किती धावसंख्या पाहिजेत आणि किती धावसंख्या बनल्या गेल्यात. चांगलं काम नक्कीच विकासच्या माध्यमातून होतं. वेलकम विशाल, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 27 धावसंख्या बनल्या गेल्यात. 18 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 59चं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं होतं. म्हणजे अजूनही विचार आपण जर केला गेला ना तर या 59 टार्गेटला चेस करण्याच्या अनुषंगाने 2 षटकामध्ये 27 तर झाल्यात, परंतु अजून 18 चेंडूमध्ये 32 धावसंख्या बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही 10.66चा हा रिकॉर्ड रन रेट त्यांना रिकॉर्ड ठेवावं लागेल, मेंटेन ठेवावं लागेल. तर प्रेक्षक मैदानाच्या आतमधून चालत विनंती करेन लवकर जायचं आहे कारण मॅच सुरू आहे. बॉल फुल लढले तर खोदून काढलं व्ही शेपमध्ये. फिल्डर नाही, संधी मिळणार नाही. चेस करणं थोडंसं मुश्किल, कारण क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका कोणता असतो तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफमधनं. कारण धनुष्यामध्ये नक्की जेव्हा आपण सरळ बाण ठेवतो आणि बाण जशा वेगाने आपण मागे न्यावा आणि तो सोडावा आणि तो सरळ जातो ना, तशाच प्रकारे हा फटका सरळ तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर हा बॉल चौकाराच्या दिशेने वळत असताना टीमची धावसंख्या तब्बल वाढून गेला. धावसंख्या पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. लक्ष होतं अजूनही 18 चेंडूमध्ये 32 धावसंख्येचं. म्हणजे आता 31 धावसंख्या त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. विचार केला गेला अजूनही धावसंख्या बनवावी लागतील. 28 येणारे बॉल असतील 17 बॉल 28चं समीकरण. नेक्स्ट मॅच असेल पप्पू 11 दसई वर्सेस बादशाही टीमने टॉस गमावला गेला. म्हणजे कल्पेश जाधव आणि टीम त्यांना करावी लागेल बॅटिंग. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली गेली. स्क्वेअर कटचा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन. बॅकआउट पॉईंटवरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता स्वीपर कव्हरच्या दरम्यान, पण तो अडवला जातोय. अजूनही विचार केला गेला तर 27 बनवावं लागतील. येणारे बॉल शिल्लक असतील 16 बॉल 27 त्या ठिकाणी बनवायचे आहेत. कारण ज्या अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर 28 17मध्ये बनवायच्या होत्या. या बॉलवरती आली सिंगल, राहिले बॉल 16 बनावं लागतील 27 धावसंख्येने 16 ना हे टार्गेट टीम आपण जर विचार केला गेला ना तर पिंपलपाडा क्रिकेट संघ कठीणसुद्धा करू शकते. एकाच षटक त्यांना इकॉनॉमिकल पाहिजे, एकाच षटकामध्ये त्यांना विकेट पाहिजे. त्याच्यासाठी कट रचले जातात. जो शॉटमध्ये फिल्डर होता त्यांनी गोलंदाजाच्या कानामध्ये कानमंत्र दिले गेले. जिथं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले दीपकच्या हातामध्ये विकेट आली अभिजित कडब यांची, पण तो विकेट ती फिल्डिंगमध्ये आले, परंतु बॉलिंगमध्ये त्याला विकेट आता प्राप्त करावी लागेल. अगेन्स्ट खेळत असताना टीम चेरपोडी क्रिकेट संघ. 32 ऑन बोर्ड. धावसंख्या झाल्यात 32, अजून बनवायचे 27 या मॅचमध्ये. हे समीकरण बहुत तयार दीपक. यावेळेला ऑफस्टमवरती चेंडू ऑन साईडला क्रॉस बॅट केल्यानंतर अगदी हा बॉल जोराने नक्कीच हाताळला गेला होता. त्या जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थोडासा फसला गेला. इतिहासामध्ये एक प्रयत्न फसला होता. अफजल खान, नक्कीच तुम्हाला हे नाव आठवतच असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आलिंगन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ती चुकी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना नक्कीच कमी लेखनाची पोटामध्ये नक्कीच त्यांच्या बिछवा घुसवला गेला आणि त्याच्यानंतर त्यांची आतडेसुद्धा बाहेर आली होती. तशाच प्रकारे याच गोष्टीचं असंच समीकरण असतं. एखाद्या वेळेला नक्कीच तुम्हाला समोरच्या टीमला जर तुम्हाला मागणं ठरवायचं असेल ना तर त्याच्यावरती सातत्याने तुम्हाला घाव घालावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट ऑफ होती, पण तो डिक्लेरेशन झोनमध्ये सिंगल दर मिळेल. सिंगलच्या साह्याने पंच आम्हाला सांगत असताना की तुमची टीमची टोटल वाढेल. टीमची धावसंख्या जिथे 59 धावसंख्या बनवायची होतात ना, आता टीमची धावसंख्या त्या ठिकाणी बनली गेले. ती म्हणजेच विचार केला गेला तर 34 आणि अद्यापर्यंत जर विचार केला गेला तर 25 धावसंख्या बनवायच्या आहेत. तर म्हणजे बॉल शिल्लक असताना 14 बॉल 25 समीकरण. टेनिस क्रिकेटची संपूर्णपणे ही टीम एका कॅमेरासह खूप चांगल्या प्रकारे थेट प्रक्षेपण करते, कारण या क्रीडांगणावरती त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यावेळेला बॉल कुठे रिलीज केला तो ॲक्युरेटली समजणं मुश्किल. हेच पंच साहजिकच आमच्याकडे वळतात की ब्रिटन क्रीजच्या बाहेर हा चेंडू पिच केला गेला. हा नक्की चुकीच्या प्रकारे. बरं, कदाचित दीपकच्या हातामधनं हा चेंडू निसटला असेल, कारण सध्या आपण जर विचार केला गेला ना तर उन्हाचा प्रभाव जास्त आहे. बॉल आपण जेव्हा रिलीज करतो हातांना थोडासा नक्कीच ओळावा सुटतो, त्या अनुषंगाने हा बॉल सटकला असेल. त्या ठिकाणी नोचा इशारा पंचाने दिला आहे. एक बाईची धावसंख्यासुद्धा आले आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. पर्वणी असेल ही उघडाडवली पहा नीट, बॉल असेल फ्री हिटचा बॉल. समाचार घेतला गेला, कॅच आली तरी विसरून चालणार नाही. फ्री हिटचा बॉल, परंतु कॅच नाही आहे. हा बॉल सरळ सीमारेषे पार. इट इज यूज, इट 6. चुकीच्या प्रकारे बॉल
त्याच्यावरती योग्य तो समाचार. चेंडूने अगदी सीमारेषा गाठली गेली, अगदी लाटांवरती स्वार होणार चेंडू पाठवला गेला. बॅट्समन कोण होते तर नागेश. ज्या नागेशने नक्कीच शेवटच्या बॉलवरती योगेश चौका ठोकला होता आणि या बॉलवरती सुद्धा षटकार आला आहे. म्हणजे शेवटच्या बॉलवरती जसा योगेशला परिचय दिला होता नागेशने, तशाच प्रकारे परिचय आता दीपकला देईल का? कारण धावसंख्या तब्बल पोहोचली गेली. आपण विचार केला गेला तर 41 या आकड्यावरती 59 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट आता सहजरित्या कंप्लीट कशा प्रकारे होईल ना याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केले गेले आता नागेश या फलंदाजाने. बॉल तयार. शेवटचा बॉल हा व्यतिरिक्त पुन्हा एकदा फेकावा लागेल. पुन्हा एकदा कदाचित पंचांकडे वाईटचा इशारा करतात. कारण पहा, खेळपट्टी सिमेंट विकेट आहे. त्या सिमेंट विकेट खेळपट्टीवरती तुम्ही कधीही अनुमान लावू शकत नाही की बॉल कधी राईज होईल आणि बॉल कधी खाली राहील. कारण सबमरीन परफ्यूम डिलिव्हरी या 2 डिलिव्हरी असतात. ज्यावेळेला हाईट फॅक्टर शॉर्ट ऑफ लेनवरून जास्त असतो, नाकाजवळून बॉल जातो, तेव्हा परफ्यूम डिलिव्हरी, त्या डिलिव्हरीला म्हटलं जातं. अगदी बॉल पडल्यानंतर ज्यावेळेला खाली जातो ना त्यावेळेला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. परंतु अतिरिक्त नक्कीच बॉल वाईड होता. हा बॉल वाईड आला आहे. शॉर्ट ऑफ लाईन ऑन साईडला दाडला गेला. संधी बनेल. नागेशची विकेट होती, कारण त्यांनी इम्पॉर्टंट विकेट होती. ती इम्पॉर्टन्सी पूर्णपणे गेली. योगेशच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता. या शेवटच्या बॉलवरती जिथे होते दीपकला मिळाली सफलता. परंतु जे वादळ ना तयार होण्याअगोदर त्यांना शमवायचं होतं ना, त्या वादळाला शमवण्याचं काम केलं गेलं नाही. आणि ज्या वेळेला एखादा पूर येतो, आता तुम्ही 26 जुलै पहा, त्यावेळेला नक्कीच पूर आला. तो पूर ज्या वेळेला समाप्त झाला ना तेव्हा त्या पुराचे अवशेष आपल्याला काय पाहायला मिळाले तर बापाकडनं एखादा मुलगा हरपून गेला, एखाद्या नक्कीच पत्नीकडनं आपला पती हरपून गेला, एखाद्या आईकडनं ना त्या पुरामध्ये मुलगासुद्धा हरपून गेला होता. म्हणजेच जर आपण विचार केला गेला ना तर त्या पुरानंतर विध्वंस खेळ झाली होती. 43 धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा नक्कीच आपण विचार केला गेला तर खेळ शिल्लक आहे. आणि 43 धावसंख्या जर 59 धावसंख्येच्या विश्लेषणाने आपण विचार केला गेला ना तर अजूनही 12 चेंडूमध्ये 16 धावसंख्या बनवायच्या आहेत. 8.00 धावसंख्या नक्कीच बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये जिथे बॅटिंग करते टीम चिरपोली क्रिकेट संघ जिने जिंकला होता टॉस खऱ्या अर्थाने ना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. टॉस जिंकल्यानंतर आपल्याला योग्य तो डिसिजन घ्यावा लागतो. आणि या क्रीडांगणाच्या विशेषतेने ना तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली गेली ना तर ज्या क्रिकेट संघाने टॉस जिंकला आहे, फिल्डिंगचा डिसिजन घेतला आहे आणि नेक्स्ट सेशनमध्ये त्यांनी धावसंख्येना चेस करण्याचा निर्णय ना त्यांचा सफल ठरला आहे. आणि 3 मॅचमध्ये त्या धावसंख्या चेससुद्धा झाल्यात. या मॅचमध्ये 10 धावसंख्या चेस होतील का? कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस इन्सर्टन्टी. कधी हारलेल्या मॅचसुद्धा तुम्ही जिंकताना पाहतात, कधी जिंकलेल्या मॅचसुद्धा तुम्ही हारलेल्या पाहतात. म्हणजे सरडा तरी कमी रंग बदलतो, परंतु हा टेनिस बॉल क्रिकेट ना खूप सारे रंग बदलत असतो. हा रंग बदलेल का? कारण 16 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक चालू असेल त्या ठिकाणी 4थं, जिथे दुसऱ्या षटकासाठी योगेश आले होते, ज्याने एक सफलता मिळाली होती. परंतु अतिरिक्त त्यांनी धावसंख्या जास्त खर्च केल्या होत्या. तोच योगेशला आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4थ्या षटकासाठी दाखल केला आहे. षटक क्रमांक 4 योगेश यांचं, ज्यांना रोखायचे धावसंख्या 16. पहिलाच बॉल जोराने हाताळला, जोराने प्रहार सुद्धा केला गेला. स्क्वेअर लेगला थोडीशी मिसफील, अगदी स्मॉल मिस्टेक होती. त्या मिस्टेकचा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट उचलला गेला. बेनिफिट का उचलावे नव्हे? कारण जर आपण नक्कीच एखाद्या जंगलामध्ये वावरत असताना आपल्याला एखादा मधाचा पोळा दिसतो, आपण तो बेनिफिट उचलतो. त्या माशांना नक्कीच तिकडे हुसकावून लावतो, तो पोळा आपण घरी आणतो. आणि ज्या प्रकारे या माचचं रहस्य कसं आहे माहिती आहे, एखादा मधाचा पोळा आपण घरी आणावा, त्याच्यामधला मध अगदी बोटावर घ्यावा, तो चाटावा आणि तो गोड लागावा ना, तशाच प्रकारे या 2 टीमसाठी ना ही मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. ती इम्पॉर्टन्सी पूर्ण कोणाची होईल? कारण 11 चेंडू बाकी आहेत, 14 धावसंख्या त्या ठिकाणी बनवायचे आहेत. टीम खेळते चिरपोली क्रिकेट संघ, पिंपलपाडा क्रिकेट संघ फाईट देते, परंतु क्षेत्ररक्षणाची ना साथ तेवढी फार लाभत नाही आहे या टीम पिंपलपाडा क्रिकेट संघाला. उचलायचा प्रयत्न होता, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी होती, डिसिजन खऱ्या हाताने चांगला होता. चेंडू लेफ्ट करायला हवा होता फलंदाजाने, परंतु हा टेस्ट क्रिकेट नाही आहे हे जाणून चाललं फलंदाज. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आल्या धावसंख्या 2, क्रमांक 4 वरती गेल्यात राकेश, बाद झाले नागेश. म्हणजे नागेश बाद झाल्यानंतर राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. त्यांना अजूनही 10 चेंडू फेस करायचे आहेत आणि 14 धावसंख्या ही मॅच फिनिश करण्यासाठी बनवायच्या आहेत अगेन्स्ट खेळत असताना पिंपलपाडा क्रिकेट संघाच्या. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच, अस्तित्वाची लढत 2 टीम्समध्ये, टीम धसई आणि बादसई. बॉल तयार. डाव्या स्टिकवरती पंच कदाचित वळणार नाही आहेत. फलंदाज राकेश होते त्या ठिकाणी. ॲक्युरेटली ना हा बॉल डाव्या स्टिकच्या वरून गेला आहे. त्या अनुषंगाने पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे. गुड डिसिजन फॉर अंपायर.
नक्की चांगला डिसिजन तुम्हाला पंचांचा पाहायला मिळाला. कारण एक एक डिसिजनना तोलू मापून द्यावा लागतो. कारण एखाद्या चुकीमुळे पंचांचा जर एखादा वेगळा डिसिजन आला, एखादी टीम हारली ना, तर कदाचित ती खाफरं पंचांवरती सुद्धा फोडली जातात. बहुत यार फटका चांगला सररेषेत संधी बनेल, कॅप घातली गेली आहे, परंतु होते त्या ठिकाणी दीपक. कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणि ज्या प्रकारे रात्री अंधार होतो, दीप प्रज्वलित करतो आणि तो अंधार अगदी त्या दीप प्रज्वळाने सावरला जातो ना, त्याच प्रकारचा त्याच शैलीचा हा खेळाडू दीपक त्याच्या हातामध्ये झेल आणि तिसऱ्या विकेटचं होत असताना पतन लागतो. हा झटका क्रमांक 3 टीम चिरपोली क्रिकेट संघाला. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. पहा 11 चेंडू आणि 14ची गरज होती, त्या ठिकाणी 16ची गरज होती. 12 चेंडूमध्ये पहिल्या बॉलवरती आला 2, जिथे होते राकेश, त्याने डॉट बॉलसुद्धा खेळले गेले. त्याच्यानंतर आला विकेट राकेशचा आणि त्याच्यानंतर आता 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, खाली हौसलों से उडान होती है. इथनं इरादे स्पष्ट करावे लागतील टीम पिंपलपाडा क्रिकेट संघाला. कारण जर एखादा भव्य डोंगर जर तुम्हाला चढायचा असेल ना, तर तुमच्यामध्ये क्षमता, गुणवत्ता आणि तुमच्यामध्ये धाडस, मानस या सर्व गोष्टींचा ना तुम्हाला समन्वय साधावा लागतो. आणि त्या समन्वयातून रिझल्ट काय, निष्कर्ष काय निघतो, तर वी आर विन. इथनं जर विजय व्हायचा असेल ना, तर 8 चेंडू आणि 14 धावसंख्या इथनं डिफेन्स करावे लागतील टीम पिंपलपाडा क्रिकेट संघाला. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, फक्त ती सिद्ध करण्याची धमक ना आता इथनं दाखवावं लागेल. गोलंदाज जर विचार केला गेला तर योगेश या गोलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाल्यात, हरकत नाही आहे. कमबॅक करेन चौथ्या षटकामध्ये हे सांगितलं गेलं. आणि कदाचित ना हार मंजूर नाही आहे टीम चिरपोली क्रिकेट संघाला आणि विजय पाहिजे, तो म्हणजेच पिंपलपाडा क्रिकेट संघाला. विन अँड लुझर यांच्यामध्ये चालू असलेलं हे कडवं क्रिकेटचं युद्ध, परंतु ते युद्ध कोणाच्या बाजूने लागणार आहे. 8 चेंडू आणि 14ची गरज. बहुत तयार. या लाऊड साईडला खेचायचा प्रयत्न, लाऊड अपील आहे. अपील फेटाळतात की अंच उचलून धरतात हे पाहणं तेवढंसं गरजेचं. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल, 2 धावसंख्या नक्कीच मिळतील. लेग बाईचा इशारा, पंचांचा इशारा. LBW म्हणजेच लेग बिफोर विकेट आणि LB म्हणजे लेग बिफोर. नक्कीच ही रन तुम्हाला पाहायला मिळते. LBW नाही झालं पण लेग बिफोर झाला, पंचांचा इशारा. अजूनही 12 धावसंख्या बनवाव्या लागतील बॉल शिल्लक असताना. 7-12 खऱ्या अर्थाने या विभागामध्ये सिंगल धावसंख्या आली, माफ करा, म्हणजेच अजूनही 13 बनवावं लागतील. 7-13चं समीकरण हे कोणाच्या बाजूने आता रिझल्ट लागणार आहे. कारण प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आपण उत्तरपत्रिकेमध्ये सोडू शकतो, परंतु हा उत्तर आहे ना तो 11 खेळाडूंना द्यायचा आहे. की प्रेक्षक वर्गांना सांगायचं आहे की जीवन जगत असताना अनेक साऱ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतात, परंतु ते जीवन ना जगत असताना संकटाला तोंड देऊन आपल्याला एक रिझल्ट पूर्ण करावा लागतो. आणि त्या रिझल्टमध्ये निष्कर्ष काय निघतो माहीत आहे, तो म्हणजेच विजय. हा विजय कशा प्रकारे संपादित होईल. वेलकम कल्पेश दादा, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. टीम बादशाही तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये खेळता पाहायला मिळेल. आता 13चं समीकरण राहिले, 7-14चं समीकरण कदाचित उरलं असतं, ते बाईची जर धावसंख्या आली नसती, परंतु इथनं समीकरण थोडंसं बदललं गेलं आहे. आता 7 चेंडू आणि 13 धावसंख्या कंपल्सरी तुम्हाला बनवावं लागतील. दिनेश दादा वेलकम. दिनेशजी बसवंत सुद्धा टीम बादशाहीच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. चांगले आयोजन करता सुद्धा आहेत आणि ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं ना तर जास्त वेळ नक्कीच वाया घालवतात. तर ज्या वाहन चालकाची जी गाडी आहे ती लगेचच मैदानाच्या बाहेर काढायची आहे, कारण थोडासा व्यत्यय नक्कीच आमच्या शृंखलेला येतो. त्याच्यामुळे विनंती करेन की ज्या वाहन चालकाची जी गाडी मैदानाच्या आतमध्ये आहे कदाचित ती रॅलिंग थोडीशी सरकवायची आहे, जेणेकरून ती गाडी पास होईल त्या ठिकाणून. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, अजूनही जिवंतपणा आणि खऱ्या अर्थाने ना आता योगेशने आपले पूर्णपणे इरादे स्पष्ट केलात. कारण ज्या अनुषंगाने आपल्याला एखाद्या कमबॅकीची गरज असतो तो कमबॅक आता केला गेला आहे. आता ही मॅच ना कदाचित बॅलन्स उरली आहे, ती म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने. एका तराजूला नक्कीच आपण जेव्हा हातात घेतो त्या तराजूमध्ये जेव्हा समान गोष्टी आपण दोन्ही बाजूला ठेवतो ना तेव्हा तो तराजू आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. तशाच प्रकारे जो वेट ना आता बॅलन्स ठेवला गेला आहे तो म्हणजे टीम पिंपलपाडा क्रिकेट संघाने. पहा बनवायचे किती आहेत तर धावसंख्या 13, 59 धावसंख्येचं लक्ष होतं. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अद्यापर्यंत टीमच्या टोटलमध्ये आपल्याला 46 धावसंख्या पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही ज्या धावसंख्या त्यांना बनवायच्या आहेत ना त्या रोखू शकते टीम पिंपलपाडा क्रिकेट संघ, परंतु त्याच्यामध्ये ना तेवढा फार संघर्ष असला पाहिजे. संघर्ष का नको, जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती तुम्हाला संघर्ष हवाच. मनुष्याचा जन्म होईपर्यंत तर मनुष्याचा मृत्यू होईपर्यंत ना तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो. मित्रांनो संघर्ष तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही. तर वाहन चालकाला कधीपासून आम्ही नक्कीच एका गोष्टीची सूचना देतोय की जो वाहन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे
तो वाहन नक्कीच तुम्हाला बाहेर काढायचा आहे, कारण कोणत्याही प्रकारे नक्कीच या स्पर्धेला व्यत्यय नको आहे आम्हाला. तर कदाचित रेलिंगमध्ये थोडीशी जागा असेल, आयोजकांनी अगोदरची सूचना घ्या, ती गाडी लवकरात लवकर नक्कीच बाहेर जाऊ द्या, कारण एखादा बॉल त्या गाडीला लागेल, डिसिजन वेगळे येईल, थोडीशी आर्ग्युमेंट होईल, थोडीशी कॉन्ट्रोवर्सी होईल, या शृंखलेला थोडासा गालबोट लागेल, अशा प्रकारचं कृत्य आपल्याला करायचं नाही आहे. त्याच्यामुळे नक्कीच आयोजकांना विनंती असेल की ती गाडी लगेचच रॅलिंग आणि मैदानाच्या बाहेर काढायची आहे. सहा चेंडू उर्वरित आहेत, धावसंख्या 46. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हे स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही बनवायचे धावसंख्या 13. 6 चेंडू आणि 13चं समीकरण. मॅच अगदी आली आहे क्लोज. अगदी जर येणारे 2 बॉल जर कदाचित जर डॉट बॉल आले ना, तर कदाचित या मॅचमध्ये ना उत्कंठा वाढेल या सामन्यामध्ये. 6 चेंडू 13ची गरज. बॉल होता तयार. सत्यम, पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता. या क्रीडांगणावरती तुम्ही येत असताना ना तुम्हाला आसनगाव हा नक्कीच प्लॅटफॉर्म लागतो. ज्या प्रकारे 2 रूट आहेत, प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म 2, प्लॅटफॉर्म 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4. खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकावरती सत्यमला गाडी न्यायची होती, रूट चेंज केला गेला, रेड सिग्नल त्याच्यामध्ये आला, प्लॅटफॉर्म नंबर अचानक 3वरती गाडी गेली, म्हणजे व्हाईट बॉल आला आहे. अजूनही 12 बनावे लागतील. 2 मोठे फटके आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ ना मित्रांनो, बसून बघणं जेवढा सोपा आहे ना, तेवढा मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं कठीण आहे. या 12 धावसंख्या 6 बॉलमध्ये बनतील का? सत्यमध्ये तयार. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इम्पॅक्ट खूप बेकार पडणार आहे या नक्कीच 2 व्हाईट बॉलचा, कारण धावसंख्या अजूनही 11 बनवायच्या आहेत. तर सामना लगेच स्पीडअप करायचा आहे. डीपमधलं फिल्डर कानमंत्र देण्यासाठी जाऊ नका, आम्ही समजू शकतो. मॅच थोडीशी प्रेशराईज आहे, परंतु प्रेशर आयोजकांवरती सुद्धा आहे, कारण बाईट लाईटमध्ये कोणत्याही प्रकारचा सामना आपल्याला खेळवायचा नाही. कालच्या दिवसामध्ये 6:30 नक्कीच कालचा दिवस संपन्न झाला होता, कारण काल उद्घाटनीय सोहळा होता, उद्घाटनीय समारंभ होता, त्याच्यामुळे मॅच लेट संपला गेला. परंतु आजचा दिवस ना आपल्याला 5:30 ते 5:40 आजचा दिवस आपल्याला संपन्न करायचा आहे. त्याच्यामुळे नक्कीच विनंती असेल सामन्याला स्पीडअप करा. अजूनही 11ची गरज. बॉल शिल्लक असताना 6. लक्ष्यवरती बॉल. योगेशची चुकी आता इथनं मागणी ठरेल. सत्यम सुद्धा आता योगेश प्रकारेच नक्कीच चुकी करतो. ज्या योगेशने दुसरं षटक हाताळलं, थोडंसं मागडं आलं, पण तो हरकत नाही आहे. योगेशने कमबॅक तर केला आहे ना, परंतु शेवटच्या षटकामध्ये सत्यमकडे 6 बॉलची त्या ठिकाणी पिचिंग करण्यासाठी त्याला सिलेक्ट का केलं गेलं की धावसंख्या 13 आहेत, तुला 13 धावसंख्या रोखायचं आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच आयोजकाची सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की पंचांना एका गोष्टीची दखल घ्यायची आहे की कोणत्याही खेळाडूंना टीम कॉन्फरन्स मीटिंग तुम्हाला घेऊन द्यायची नाही आहे. टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊन देऊ नका, कारण ज्या प्रकारे आम्ही माईकवरती या सूचना देतो, परंतु दादा आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अजूनही 10 बनवायच्या आहेत. जर आपण विचार केला गेला तर बॉलर कदाचित त्या ठिकाणी बदलला गेला आहे, कारण 3 लागोपाठचे व्हाईट बॉल, 13 धावसंख्या आल्या. आणि मी खऱ्या अर्थाने एका गोष्टीचा उल्लेख करत होतो की एखादा वादळ जेव्हा जातो ना तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. तशाच या 3 व्हाईट बॉलचा आता परिणाम भोगावा लागेल का टीम पिंपलपाडा क्रिकेट संघाला? हा येणारा काळ आणि येणारा वेळ नक्कीच त्या दरम्यान ठरवून जाईल. 6 चेंडू 10ची गरज. 10 धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. असा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, असा या स्पर्धेचा त्या ठिकाणी नियम त्या ठिकाणी ठेवला गेला आहे. तर फ्रेश 4 गोलंदाज यूज करावे लागतात. त्याच्यानंतर नियमावली काय आहे ती नक्कीच समजवायची आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे. तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज यूज करावेच लागतील. 5वा गोलंदाज यूज होईल का नाही ही नियमावली अद्यापर्यंत नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचली नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या अशा नियमावल्या आहेत. बॉलर तुम्ही सध्या नक्कीच इंजर्ड जर कदाचित गोलंदाज झाला असता तर चेंज करू शकले असते, पण तो फ्रेश गोलंदाज आहे. रोकावे लागतील धावसंख्या 10. सत्यम पुन्हा एकदा. चांगला बॉल फुल्लर लेन. ज्या 3 बॉलने नक्कीच त्याला दर्जा दिला नाही ना, तो आता 1 बॉलने दर्जा दिला आहे. म्हणजे पहिल्या बॉलवरती जरी 3 धावसंख्या आल्या असत्या ना तरी फरक नव्हता. या बॉलने ना तो फरक पूर्णपणे सावरला गेला आहे. फरक कशा प्रकारे? तर आपण दुखापतग्रस्त असतो, आपण नक्कीच तज्ज्ञानिकाजवळ जातो, डॉक्टरकडे जातो, आपल्यामध्ये सुधारणा होते ना, तशाच प्रकारे आता बॉलिंगमध्ये सुधारणा करावी लागेल. पहा,
ज्यावेळेला तुमच्याकडे संघर्ष असतो ना तेव्हा संघर्षाच्या जोडावरती तुम्ही अनेक मॅचेस जिंकू शकता, परंतु हा संघर्ष कोणामध्ये आहे माहिती आहे, तो म्हणजेच गोलंदाज सत्यम याच्यावरती. चांगला बॉल, एकच धावसंख्या. आता सत्यम सांगतोय की त्या ठिकाणी ना मला हार मंजूर नाही आहे. कठीण प्रसंग नक्की सत्यमवरती आला, परंतु मित्रांनो जर आपल्यावरती कठीण प्रसंग आला ना तरी स्वतःला कधी निराश होऊ देऊ नका, कारण भगवंत असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. कठीण रोल कोणावरती आलाय तर सत्यमवरती. रोकाच्या त्या धावसंख्या 13, लागोपाठचे 3 बॉल वाईट आले. गोलंदाज चेंज करत होते परंतु सत्यमच गोलंदाज आला. 2 बॉल सुरेखरित्या हाताळले गेले. म्हणजे आता समीकरण काय उरलं गेलंय की 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये उरली गेली. चांगली रंगती ही मॅच. हाय व्होल्टेज सामना तुमच्या मैदानामध्ये पेश होत असताना फुल टॉस बॉल, चुकीच्या प्रकारे बॉल स्क्वेअर लेगला खूपच वेगाने. फिल्डर चेंज करतील का, थोडीशी स्लोवर पद्धतीची नक्कीच आउटफील्ड होती, परंतु शेवटच्या क्षणाला आउटफील्ड फास्ट झाली गेली आणि या मॅचमध्ये पूर्णपणे समीकरण आता पार्ट जर करत असताना चेरपुरी क्रिकेट संघाच्या स्कोअर कार्डवरती जोडला जातो हा चौकार. तीन चेंडू आणि 5ची गरज. पहा सामना अगदी क्लोज झालाय. जर कदाचित राऊत सर जर हा बॉल येणारा डॉट असला ना तर आयोजकांना या क्रीडांगणावरती व्हेंटिलेटरची गरज लागेल, कारण हाय व्होल्टेज नक्कीच सामना होईल. अंगाचा शहारा निर्माण करेल सामना, बुद्धीला शून्य करेल सामना, कारण क्रिकेट हे समीकरण जसं असतं. कारण तुम्ही नक्कीच प्रत्येक विभागामध्ये नक्कीच क्रिकेट जर हा खेळ जर तुम्ही पाहिला गेला ना तर ज्या प्रकारे एका शब्दाचा मी उल्लेख केला गेला होता की सरळा कमी रंग बदलतो, क्रिकेट हा खूप सारे रंग बदलत असतो. तशाच प्रकारे रंगुटीचा हा खेळ. इथनं कोणाला मिळेल सफलता, कोणाला मिळेल असफलता. 3 चेंडू आणि गरज असेल 5ची. उचलला गेला फटका सरळ रेषेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. या मॅचमध्ये हवा काढणारा आणि या मॅचमध्ये शिरकाव करत असताना MS धोनी स्टाईलला मॅच केली फिनिश आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होते टीम रिद्धी सिद्धी चेरपोली. संघर्ष तुम्हाला अस्तित्वाचा पाहायला मिळाला. ही लढत अगदी अस्तित्वाची. आणि या चौथ्या मॅचमध्ये सुद्धा राऊत सर हेच पाहायला मिळालं की टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला. नेक्स्ट सेशनमध्ये आम्ही त्या धावसंख्या चेस करू आणि या ठामपणे सांगणाऱ्या डिसिजनवरती ना चेरपोली टीमसुद्धा आता पुढे सरकताना पाहायला मिळाली. म्हणजे 4 मॅचमध्ये ना तुम्हाला 3 मॅचमध्ये तुम्हाला 5 चेंडू ठेवत असताना मॅच फिनिश करताना पाहायला मिळालं, परंतु या मॅचमध्ये षटकार डोगून अगदी 2 बॉल ठेवत असताना टीम चेरपोली क्रिकेट संघ नक्कीच पुढे सरकली गेली आहे. आणि आता तिची लढत जर आपण पाहिलं गेलं ना तर पप्पू 11 दसई आणि बादशाही या मॅचमध्ये जो विन होईल ना तो नक्कीच त्या टीमसोबत खेळ की थोडंसं चेंजेस असेल नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर दरम्यान नक्कीच पप्पू 11 दसई वर्सेस नक्कीच टीम बादशाही याच्यामध्ये नक्कीच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही मॅच खऱ्या अर्थाने रंगतदार होईल. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. आणि या मी इन्व्हाइट करतोय या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच अमरजी राऊत साहेबांच्या शुभवाणीतून हे खेळाचं पहिलं सत्र. मी तुर्ता थांबतो, मी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, अनुभवत राहा. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 हे सुमधुर आणि देखणं पर्व. धन्यवाद.